रॉकी, काय हे? तू लाजतोयस? नाही, ऍक्च्युली मला काय बोलावं ते काय. तुला काहीही बोलायची गरज नाहीये. मला आता सगळं कळतंय. संपदा, डोळे बंद करशील? अरे प्लीज प्लीज, लास्ट टाइम. ओके. उघडू? हा, थांब 2 मिनिटं. उघडू का? नाही नाही नाही, 1 मिनिट फक्त. रॉकी, संपदा देसाई, माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. संपदा, माझी हीच परिस्थिती आहे ग. मी अनाथ आहे, माझं असं कोणी नाहीये. माझी म्हणावी ना अशी फक्त शिवाय आणि माझी पाना गँग. फक्त एवढंच जग आहे माझं. हा, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मेहनत करण्याची तयारी आहे. आणि आता जे काही दिसतं ना खोलीत, हे एवढंच माझी संपत्ती आहे. त्यामुळे आज माझ्या या परिस्थिती सकट तू मला ऍक्सेप्ट करावं असं मला वाटतं. आय लव्ह यू संपदा. असं काही म्हणणं नाहीये बाई, तू कायमची इथे येऊन राहा, पण मला प्रश्न विचारू नका. दुचके, विषय बदलायचा नाही. हार कुणी दिलाय ते सांगायचं पहिल्यांदा. कुणी दिला? दिव्या, अगं सांग ना, कोणाचा होता? चंदननी दिलाय तो हार. हे चंदनने दिला होता? कवा दिला? कधी दिला? दाखविला नाहीस त्यो? अरे नसेल दिसला. मी काय आता सगळ्या गोष्टी दाखवत बसू का तुम्हाला? लग्न झालंय माझं आता. हे लगीन झालंय? आत्ता आठवलं तुला लगीन झालंय ते? दिव्या जरा शांत हो. कधी दिला चंदनने दागिना? हा, ए तू का विचारतेस? मी मोठी बहीण आहे आणि माझा नवरा मला विचारत नाही, तुम्ही काय विचारत बसलायत? हे बघ दिव्या, चंदन आत्ता माझ्या गॅरेजला कामाला लागला. एवढे पैसे कुठून आले त्याच्याकडे? ते आधी दिलं होतं यार. तू माझ्या आयुष्यात लक्ष घालू नकोस. तू खुश आहेस ना? हे दुचके, नीट बोला. झालं, लागले लगेच बाजू घ्यायला. हे बघा, शेवटचं सांगतेय, तो दागिना माझ्या नवऱ्याने मला दिलाय. बस, बाकीचं मी बघून घे. अरे तुम्ही शांत व्हा, मी जरा बघते. अगं, आता जे आज झालं ते मी घडवून आणलं नाही ना? मग अगं, हे गुदमरून मारून टाकतील मला. अगं त्यांना काळजी आहे अगं तुझी, अशी काय करते? मग करा ना, पण फक्त काळजी करा. असे सतत प्रश्न विचारून टोमणे मारून माझा मूड खराब करू नका. हो, मी समजू शकते. तू काय समजू शकतेस? सगळं तर मिळालंय तुला.
तुला नाही करणार शिवा माझे प्रॉब्लेम्स. तू नको माझ्या मागे लागू. अगं मी बघून घेईन माझं काय ते. का माझं आयुष्य तुला मिळालंय हे दाखवून जळवण्याचा प्रयत्न करतेस. माझ्या ठिकाणी असतीस ना तर. ऐक ऐक ऐक, हे बघ कोणीच कुणाच्या जागी राहून ना विचार करू शकत नाही. आणि तू हे सगळं काय बोलते? मला काय मिळालंय? मिळालेत ना तुला, सगळंच मिळालंय. इतके दागिने मिळालेत. मला एक मिळाला तर कुठला दागिना असे प्रश्न विचारतायत हे. अगं नाही बाबा, तू जरा शांत हो. माझं इतकंच म्हणणं आहे की जे झालं ते झालं आता. चंदन चुकला, तो तुझ्याशी खोटं वागला, बरोबर आहे सगळं. पण त्याला आता त्याची चूक कळली आहे ना. तो प्रामाणिकपणे काम करतोय म्हणून म्हणते नीट बोल. आणि तुझी ही चिडचिड वैतागणं वगैरे ना, तू त्या परिस्थितीत होती म्हणून होतंय दिव्या. हेच करतेस तू. माझं ज्याच्याशी लग्न होणार होतं त्याच्याशी लग्न करून तू सुखी आहेस. मग माझ्या गळ्यात ज्या मांजराला बांधलंय त्याला मी एक्सेप्ट करू असं म्हणणं आहे तुझं? नाही करणार मी.